सुनेनं सासूला चापट मारली, सासऱ्याची सटकली, क्षणात 200 कोटींची संपत्ती विकली. मुलगा सून रस्त्यावर. एका श्रीमंत कुटुंबातील या घटनेनं संपूर्ण शहर हादरले होतं. शहराच्या मध्यभागी एक आलिशान बंगला होता. त्या बंगल्यात राहणाऱ्या कुटुंबाचे नाव शहरभर प्रसिद्ध होतं. घरात वडील रिचर्ड, त्यांची पत्नी मार्गरेट, मुलगा डॅनियल आणि सून ओलोविया राहत होते. बाहेरून पाहिलं तर सगळं कुटुंब अगदी परिपूर्ण वाटायचं, पण त्या भव्य भिंतींच्या आत काहीतरी वेगळाच गोंधळ चालू होता. रिचर्ड एकेकाळी अत्यंत उद्योगपती, मेहनती होते. त्यांनी आयुष्यभर कष्ट करून संपत्ती उभी केली होती. मात्र वय वाढत गेलं आणि त्यांनी व्यवसायाची जबाबदारी मुलगा डॅनियलकडे सोपवली. सुरुवातीला सगळं सुरळीत होतं, पण काही महिन्यातच घरातलं वातावरण बदलायला लागलं. ओलोविया उच्चभ्रू समाजात वावरणारी दिखाऊ स्वभावाची महिला होती. तिला सासू सासरे घरात राहणं पसंत नव्हतं. ती मित्रमैत्रिणींमध्ये आपल्या घराच्या वैभवाबद्दल बोलायची, पण सासू सासऱ्यांचा उल्लेख टाळायची. हळूहळू तिचा स्वभाव अधिक कठोर होत गेला. मार्गारेट शांत स्वभावाची होती. तिनं आयुष्यभर घर सांभाळलं होतं. आता तिच्यावर दुर्लक्ष होऊ लागलं होतं. डॅनियल कामात व्यस्त असायचा आणि ओलोवियाला सासूचा सहवास नकोसा वाटायचा. त्यामुळे मार्गारेट आणि रिचर्ड हळूहळू घराच्या एका कोपऱ्यात मर्यादित झाले. एक दिवस घरात मोठी पार्टी आयोजित करण्यात आली. शहरातील श्रीमंत लोक, व्यावसायिक आणि मित्रमंडळी यांना बोलवण्यात आलं. घर सजलं होतं, संगीत सुरू होतं आणि सगळीकडे उत्साह होता. मात्र त्या संध्याकाळी काहीतरी वेगळं घडणार होतं. मार्गारेट औषध घेण्यासाठी खाली आली. गर्दीतून वाट काढताना तिच्या हातातून पाण्याचा ग्लास सटकला आणि तो ओलिव्हियाच्या मैत्रिणीच्या ड्रेसवर पडला. सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळला. ओलिव्हियाचा चेहरा संतापाने लाल झाला. ओलिव्हियानं सर्वांसमोर मार्गारेटला जोरात ओरडायला सुरुवात केली. तुम्ही या पार्टीत येण्याची गरज नव्हती, ती म्हणाली. मार्गारेट गप्प उभी राहिली, पण पुढच्या क्षणी जे घडलं त्यानं सगळे थक्क झाले. ओलिव्हियानं मार्गारेटला जोरात चापट मारली. हॉलमध्ये शांतता पसरली. रिचर्ड दूर उभे होते. त्यांच्या डोळ्यामध्ये संताप दिसत होता, पण त्यांनी काहीच बोललं नाही. त्यांनी फक्त पत्नीचा हात धरला आणि तिला शांतपणे वर नेलं. डॅनियलनेही काहीच प्रतिक्रिया दिली नाही. फक्त तो डॅड गो स्टार्टअप्स असं म्हणत. त्या रात्री घरातलं वातावरण पूर्णपणे बदललं. रिचर्ड शांत झाले. त्यांनी कुणाशी बोलणं कमी केलं. पुढील काही दिवसात रिचर्ड काहीतरी गुपचूप करत असल्याचं दिसत होतं. ते वारंवार फोनवर बोलत होते. काही लोक घरी येऊन भेटत होते, पण घरातल्या कुणालाही काहीच कळत नव्हतं. दरम्यान ओलिव्हिया आणि डॅनियल यांच्या आयुष्यात व्यस्त होते. त्यांना वाटत होतं की सगळं त्यांच्या नियंत्रणात आहे, पण रिचर्ड मनात काहीतरी वेगळंच ठरवत होते. एक आठवड्यानंतर शहरात एका मोठ्या कार्यक्रमाची घोषणा झाली. एका मोठ्या उद्योग समूहाच्या नव्या प्रकल्पाचं उद्घाटन होणार होतं. शहरातील सर्व लोक मोठ्यांना आमंत्रण देत होते. डॅनियल आणि ओलिव्हिया तिथं उत्साहानं जाण्याची तयारी करत होते. कार्यक्रमाच्या दिवशी भव्य हॉल सजला होता. स्टेजवर मोठा बॅनर होतं. सर्वजण मुख्य पाहुण्यांची वाट पाहत होते. अचानक प्रकाश झोत स्टेजवर पडला आणि तिथं रिचर्ड आणि मार्गारेट दिसले. डॅनियल आणि ओलिव्हिया थक्क झाले. रिचर्डनं माईक हातात घेतला. त्यांनी शांतपणे बोलायला सुरुवात केली. आज मी माझ्या आयुष्यातला मोठा निर्णय जाहीर करणार आहे, ते म्हणाले. रिचर्डनं जाहीर केले की त्यांनी आपली 200 कोटींची संपत्ती विकली आहे. हॉलमध्ये कुजबूज सुरू झाली. डॅनियलचा चेहरा फिकट झाला. पुढच्या क्षणी रिचर्डनं सांगितलं की त्यांनी सर्व संपत्ती ट्रस्ट आणि अनाथालयांना दिली आहे. डॅनियल आणि ओलिव्हियासाठी काहीच ठेवलेलं नाहीये. डॅनियल स्टेजकडे धावत गेला. डॅड, तुम्ही असं करू शकत नाही, तो म्हणाला. पण रिचर्ड शांत होते. त्यांनी फक्त एकच वाक्य म्हणलं, ज्यांना आईवडिलांची किंमत नाही त्यांना संपत्तीची किंमत समजत नाही. ओलिव्हिया रडू लागली. ती मार्गारेटच्या पाया पडली. तिनं मार्गारेटला उचललं नाही, पण तिच्या डोळ्यात वेदना होत्या. काही दिवसातच डॅनियलचा व्यवसाय डबघाईला आला. गुंतवणूकदारांनी पैसे काढले, बँकांनी नोटिसा काढल्या, बंगला विकला गेला, गाड्या जप्त झाल्या. डॅनियल आणि ओलिव्हिया एका छोट्या भाड्याच्या घरात राहायला गेले. दरम्यान रिचर्ड आणि मार्गारेट एका सध्या शांत घरात राहायला गेले की समाजसेवा सुरू करू लागले. शहरात या घटनेची चर्चा सुरू झाली. लोक म्हणू लागले, पैसा असला तरी संस्कार नसले तरी सर्व काही व्यर्थ आहे. आणि शेवटी ज्या आईला चापट मारली गेली तीच आई सन्मानानं जगत होती, आणि ज्या मुलानं वडिलांकडे दुर्लक्ष केलं तोच मुलगा आयुष्यभर पश्चाताप करत राहिला.